श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो तृतीय सोपान अरण्यकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जनहो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 797. आपण प्रभू रामचंद्रांचं या पंपा सरोवरावरती झालेलं आगमन आणि त्या आधाराने पंपा सरोवराचं त्यांनी केलेलं अवलोकन याचं चिंतन करत आहोत. पंपा हे जरी या लीला चरित्रामधलं एक सरोवर असलं, ज्या सरोवराचा पत्ता एका सद्भक्ताने प्रभू रामचंद्रांना सांगितला, परंतु अध्यात्माच्या दृष्टीने या पंपा सरोवराची तुलना केवळ एखाद्या संत हृदयाशी करता येते. असं संत हृदय ज्याला बाह्यांगाने आपण काहीच ओळखू शकत नाही. तो दिसायला आपल्यासारखाच चार चौघांसारखा मनुष्य असतो, परंतु त्याच्या हृदयामध्ये चालत असलेली प्रक्रिया, त्याचं गुह्य आपल्याला गोस्वामीजी अत्यंत गुह्यतेने या चौपायांमधून सांगत आहेत. सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्यांची कृपा झाली आणि चौपाईमधली रहस्य आपल्या सर्वांच्याच चिंतनासाठी श्री सद्गुरूंनी आपल्याला उपलब्ध करून दिली. आपण कालच्या कथा चिंतनामध्ये चौपायांचं गायन केलेलंच आहे आणि त्यामुळं पुन्हा दुरुक्ती न करता आपण या कथा विभागाकडे वळूयात. सज्जनो, आपण आत्मज्ञानी संताचं हे हृदय या सरोवराच्या असलेल्या गुणधर्मांच्या आधाराने, त्या समन्वयाने अभ्यासत आहोत. सरोवर ज्याप्रमाणे अत्यंत सुंदर आहे, गुह्य आहे आणि त्याच्या भोवती अत्यंत सुंदर असे मनोहर घाट बांधलेले आहेत, त्याप्रमाणे संत हृदय देखील प्रसन्नतेने या सौंदर्याने भरलेलं असतं. भगवंताविषयी असलेलं त्याचं प्रेम, त्याची गुह्यता ही आपल्याला मोजता येत नाही. आणि प्रकृतीच्या नियमाने बांधलेला, कुठल्याही प्रकारच्या चमत्कारांच्या अधीन न गेलेला हा संत, त्याचं जीवन देखील जरी चाकोरीबद्ध दिसत असलं तरी त्या मर्यादा देखील अत्यंत सुंदर मनोहर घाटासारख्या आहेत. या घाटाच्या आधाराने या समाजातील अनेक जीवांना आपली असमाधानाची तृष्णा दूर करून समाधानाची प्राप्ती करता येते. या आत्मज्ञानी संताला या दृश्य जगाचं खरं स्वरूप कळतं. ज्याप्रमाणे या पंपा सरोवरात कमलपत्रांच्या खाली असलेलं जल हे स्वाभाविकपणे लक्षात येत नाही, त्याप्रमाणे सगुण आणि निर्गुण यामधला भेद ज्याच्या मनामध्ये हा संपूर्णपणे लयाला गेलेला आहे, आणि त्याचबरोबर सर्व बंधनमुक्त असूनही जो आपल्या धर्म आचरणापासून ढळत नाही, त्या संताला जीवनातल्या सर्व अवस्था या अत्यंत सुखमय असतात. सुखी मीन सब एक रस अति अगाध जलमाही, जथा धर्मशील न के दिन सुख संजूत चाही. आपण कालच्या कथा चिंतनामध्ये या दोह्याचं स्मरण केलं की मन या प्रलोभनांना बळी पडून भगवंतापासून जसं वरती येतं, त्याच क्षणी त्याच्या दुःखांना सुरुवात होते. जो प्रारब्धाने आलेले भोग हे आनंदाने सहन करत भगवत चिंतनामध्ये राहतो, तोच हा सुखी मीन आहे. तोच या सत्संगतीमध्ये पडलेला एक अत्यंत भगवंताचा उत्तम दास आहे. सज्जनो, पूज्य मोरारी बापूंचा मी वारंवार उल्लेख या कथेमध्ये करत असतो. ज्यांच्याकडून श्रवण केलं, अर्थात त्यांचं नाव घेऊन त्यांना वंदन करूनच आपण त्यांची कथेमध्ये ऐकलेली तत्व सांगितली पाहिजेत. आणि कथा श्रवण देखील कशी करावी की बोलता बोलता
आपण जे काही ऐकलं आहे त्याची स्मृती जागृत व्हायला पाहिजे. अन्यथा आम्ही केवळ ऐकतो, परंतु जर कधी त्याची पुनरावृत्ती करण्याची वेळ आली तर आम्हाला नेमके कुठलेच दाखले आठवत नाहीत. असं नको व्हायला. हे रामायणाचे जे क्षण आपल्या आयुष्यात आलेत ना सज्जनो, हे अत्यंत बहुमूल्य आहेत. जो एकाग्र चित्ताने मनापासून हे श्रवण करतो, हे रामकथेची सूत्र त्याला जीवनामध्ये दीपस्तंभासारखं मार्गदर्शन करत राहतात. तर पूज्य बापू आपल्या कथेमध्ये एकदा त्यांनी प्रश्न विचारला की या विश्वामधला सर्व कलेचा, साहित्याचा सर्वात रसिक असा तत्वरूपाने आजही सर्वांमध्ये असलेला असा देवता कोण? ज्याला संगीतामध्ये रस आहे, ज्याला काव्यामध्ये रस आहे, ज्याला साहित्यामध्ये रुची आहे, ज्याला हलके फुलके विनोद हसत खेळत ऐकणं आणि त्या आधाराने परमार्थातलं मर्म खुबीने सांगण्याची लकब ज्याच्याकडे आहे, असा सर्वांग सुंदर सात्विकतेचं हे असलेलं परिपूर्ण रूप कोण आहे? तेव्हा पूज्य बापू म्हणाले होते की या विश्वातला सर्वात रसिक जर कोणी असेल तर तो हनुमंत आहे. आणि म्हणून या क्रांतिकारी संतांनी काय करावं, त्यांच्या तलगा जर्डाला त्यांनी एक हनुमंताची खूप मोठी मूर्त त्यांच्या आश्रमामध्ये उभारली आहे. ध्यानस्थ बसलेला हनुमंत. परंतु त्याची त्यांनी हळूच गदा काढून घेतली आणि तिथं त्यांनी वीणा ठेवलेली आहे. हनुमंताच्या समोर सतार ठेवलेली आहे. म्हणाले आता गदेचा उपयोग नाही हनुमंता, तू इथं विश्राम कर आणि तुला आवडणारं संगीत, नृत्य, साहित्य, काव्य, शिल्प, ज्या ज्या काही म्हणून या जगामध्ये उदात्त अभिजात अशा कला आहेत, या सर्वांचा तू शांतपणे आस्वाद घे. काय भाव असतो ना संतांचा. आणि सज्जनो, हे वास्तव आहे. श्री महाराजांच्या जीवनामध्ये जरी आपण डोकावून पाहिलं तर महाराज हे अत्यंत उत्तम कवी होते. महाराजांना कविता या अत्यंत प्रिय होत्या. उत्स्फूर्तपणे श्री महाराज काव्याची रचना करायचे. एखाद्या सुंदर साहित्याचे श्री महाराज खरे चाहते होते. श्री महाराजांना विनोद बुद्धी होती आणि त्यामुळं परमार्थ हा त्यांनी कधी जड पद्धतीने केलाच नाही, सांगितलाच नाही. हसत खेळत नित्य व्यवहारातली उदाहरणं देत. बघा, आपल्या 365 प्रवचनांमधून देखील असं कुठलं प्रवचन आहे की जे सामान्यातल्या सामान्याला देखील कळू शकत नाही. प्रत्येक प्रवचन म्हणजे जणू काही श्री महाराजांनी आम्हाला लिहिलेलं वैयक्तिक पत्र वाटतं. एवढं ते आमच्या हृदयाच्या जवळ येतं. का? कारण ती बोली, तो संवाद हा सहज आहे. श्री महाराज बऱ्याचदा पत्र लिहित असताना देखील ओवीबद्ध पत्र लिहायचे, जे आपल्या प्रवचनाच्या पुस्तकात दर महिन्याच्या 10, 20, 30 तारखेला आपल्याला दिसतात, जी काव्यबद्ध आहेत. श्री महाराज भजन अतिशय उत्तम गायचे. म्हणजे काय भजनाचं सौंदर्य सांगावं श्री महाराजांच्या, की ज्या भजनाचा प्रत्यक्ष रामरायाच्या हाता असायचा, त्यांच्या भजनाची वाट पाहत असायचा. श्री महाराज उत्तम नृत्य देखील करायचे. बघा, राम मंदिराच्या स्थापनेचं चरित्र वाङ्मयामध्ये महाराज कशा पद्धतीने राम मंदिरात त्या दिवशी संध्याकाळी आले, नवीन कफनी घालून, नाचत भजन करत, भगवंतासमोर जणू काही बेधुंद होऊन आनंदाने श्री महाराज नृत्य करत होते. आणि त्यामुळे माझे ब्रह्मानंद महाराज सांगून गेले की माझे सद्गुरू कोण आहेत? माझे सद्गुरू राव मारुती अवतार. हा मारुतीचा अवतार आहे. बस, ज्या मारुती रूपाला काव्य, साहित्य, नृत्य, संगीत, भजन
कुठली गोष्ट त्यांना परे आहे, सगळ्या गोष्टी. परंतु या प्रत्येक गोष्टीचं मर्म भगवंताकडे लागणं हे संतांना विशेषत्वाने आनंद देतं. आम्ही सामान्य लोक या कलांना लौकिकाच्या दिशेने, दृश्य जगातल्या आसक्तीच्या दिशेने वळवतो. संत ह्याच कलांचा वापर भगवंताला आनंद देण्यासाठी करतात. आणि मी आपणास हे का सांगतोय? कारण मी आपणास कालच्या कथा विभागात सांगितलं की साधू चरित शुभ चरित कपासू निरस बिसद गुणमय फल जासू. हे जे गोस्वामीजींनी साधू चरित्र सांगितलं, जे एखाद्या कापसाच्या बोंडाप्रमाणे निरस वाटतं, परंतु सज्जन हे निरस आहे विषयासक्त लोकांसाठी. परंतु जो भगवंताचा खरा प्रेमी आहे त्यालाच या सद्गुरूच्या हृदयामध्ये असलेल्या या मारुती अवताराचं वैभव कळतं. आणि त्यामुळं या संतांना ज्यांनी ओळखलं, ज्यांना त्याच्या या असलेल्या गुणांची अनुभूती आली, त्यांनाच कळतं की बिकसे सरसिज नाना रंगा मधुर मुखर गुंजत बहुभृंगा. आत्मज्ञानी आहे, सगुण निर्गुण याच्याशी अत्यंत सुंदर तादात्म्य आहे आणि त्याचबरोबर धर्मशील देखील आहे. बघा, बऱ्याचदा आपण बघतो की अनेक मोठे मोठे कलाकार होऊन जातात, जे कलेच्या क्षेत्रामध्ये खूप मोठे दिग्गज असतात. परंतु बऱ्याचदा या कलेने मिळालेल्या स्वातंत्र्याला स्वैराचारामध्ये त्यांच्या हातून ते नकळतपणे कधी बदलून टाकतात हे त्यांनाच कळत नाही. संतांच्याकडे देखील उत्तम कला आहे, परंतु त्या कलेचं या सर्व संतांनी जणू काही विवेकरूपी कोंदणामध्ये या कलेला आपल्या हृदयामध्ये ठेवलेलं आहे. कुठलीही कला विवेकाच्या शिवाय ही कधीच दुसऱ्याच्या मनाला प्रसन्नता देऊ शकत नाही. कलेमध्ये शालीनता हवी. कलेमध्ये आपण केवळ निमित्त आहोत. ही गुरुकृपा, ही शारदा कृपाच आपल्याकडून हे सर्व काही सादरीकरण करून घेत आहे. हा अत्यंत विनयशीलतेचा भाव सहजपणे आपल्याकडे असायला हवा. आणि त्यामुळे संत हे उत्तम कलाकार असूनही या विवेकाच्या कोंदणामध्ये आपल्या स्वतःला नित्य ठेवतात. कसं आहे हे विवेकरूपी कोंदण? बोलत जल कुक्कुट कल हंसा प्रभु बिलो की जनु करत प्रशंसा. बघा, इथं गोस्वामीजी या पंपा सरोवरातल्या दोन असलेल्या या जलचरांची आपल्याला नावं सांगतायत. एक आहे जलकुक्कुट आणि दुसरा आहे कलहंसा. म्हणजे एक आहे राजहंस आणि ज्याला जलकुक्कुट म्हणजे पाण कोंबडे असं म्हटलेलं आहे, ज्याला आपण बदक देखील म्हणू शकतो. भुऱ्या रंगाचा बदक, पांढरा नाही. मानस पियुषकार या जलकुक्कुट याचं वर्णन करताना म्हणतात, राजहंस हे विवेकाचं प्रतिनिधित्व करतं. आणि त्यामुळं आपली कला ही केवळ भगवंताच्यासाठी आहे, लौकिकासाठी नाही. हा या विवेकाच्या आधाराने या जलकुक्कुट सारखं अत्यंत सुंदर या जलामध्ये क्रीडा करत भगवंताचं रंजन करणं, भगवंताला प्रसन्न करणं. तो मी एक शेर सांगत असतो ना आपल्याला, ये संगीत ये शायरी तो केवल एक बहाना है, असली मकसद तो तुझे रिझाना है. हे संतांचं ब्रीद वाक्य आहे की या सर्व कला आहेत, ठीक आहे, परंतु या कला कोणासाठी? तुला आनंद मिळवून देण्यासाठी. आणि त्यामुळे प्रभू रामचंद्र संतांच्या या काव्यामध्ये, संतांच्या भजनामध्ये, संतांच्या नृत्यामध्ये, संतांच्या साहित्यामध्ये, अहो इतकंच काय, आपल्या
थोरल्या राम मंदिरामधला जो मारुतीची मूर्ती आहे ना, आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे, ती मारुती रायाची मूर्ती श्री महाराजांनी स्वतःच्या हाताने घडवलेली मूर्ती आहे. म्हणजे काय शिल्पकला आहे. समर्थांनी देखील बऱ्याच मारुतीच्या मूर्ती स्वतःच्या हाताने घडवल्या. हे जीवन अत्यंत रसमय असण्याची खूण आहे बघा. म्हटलं तर कुठलंही वाद्य हातात द्या, त्यातून सुंदर स्वर काढणारे, एखादं सुंदर भजन गाणारे, संगीतामधलं देखील तान आणि त्याची असलेली पद्धत याचं पूर्ण ज्ञान असणारे, काव्य त्यामध्ये असलेले वेगवेगळे अलंकार जाणणारे, शिल्प त्यामध्ये असलेल्या वेगवेगळ्या कृती करणारे, नृत्य त्यामध्ये देखील भगवंताला विशेषत्वाने रिझवणारे. किती गुण सांगावेत या संतांमधले, किती पद्धतीने त्यांचं हे जीवन या सर्व रंगेबिरंगी पुष्पांनी भरलेलं आहे, याची आपल्याला कल्पना नाही. आणि या अशा साहित्यामध्ये, अशा रसामध्ये, या स्वानंदामध्ये हा जलकुक्कुट, हा बदक जणू काही जसा पाण्यामध्ये गिरक्या घेतोय, आनंद घेतोय, त्याप्रमाणे हे संत आपल्या हृदयामध्येच आनंदामध्ये मग्न असतात. त्यांना आनंद वेगळा बाहेरून कुठून आणावाच लागत नाही. आणि या कलेच्या आधाराने राजहंसासारखे विवेकी असतात. लौकिकाच्या दिशेने अत्यंत निराश, तर भगवंताला रिझवण्यामध्ये अत्यंत उत्साही. हाच या राजहंसाचा विवेक या संत चरित्रामध्ये आपल्याला दिसतो बघा. आणि हेच गोस्वामीजी आम्हाला अधोरेखित करून सांगतायत की प्रभू बिलो की जनु करत प्रशंसा. हे दोघही जण जणू काही जो सुंदर आवाज करतायत तो प्रभू रामचंद्रांना रिझवण्यासाठी, त्यांची प्रशंसा करण्यासाठी, त्यांना आनंद देण्यासाठी म्हणून करतायत बघा. हे या संत हृदयाचं लक्षण आहे. गोस्वामी म्हणतात, चक्र बाक बक खग समुदायी, देखत बनई बरनी नहीं जाई, सुंदर खग गन गिरा सुहाई, जात पथिक जनु लेत बोलाई. या जलामध्ये केवळ हे जलकुक्कुट किंवा राजहंस एवढेच जलाच्या आधाराने जगणारे पशुपक्षी नाहीत. तिथं चक्रवाक आहे, तिथं बगळे आहेत. आता बगळ्याचं आपण स्वाभाविकपणे उदाहरण एखाद्या दांभिक साधूच्या साठी दिलं जातं की जसा बगळा हा ध्यानस्थ राहतो, आपल्याला वाटतं की अरे काय ध्यान आहे त्याचं, परंतु त्याचं ध्यान असतं ते केवळ येणाऱ्या माशाला गिळंकृत करण्यासाठी. संतांच्या दारामध्ये देखील असे अनेक आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी परमार्थ करणारी मंडळी असतात. त्यांचा स्वभाव जाणूनही संत कधी त्यांना त्यागत नाहीत. काय संत हृदय आहे. एखादा चक्रवाक आहे, सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा, उडी घालितो संकटी स्वामी तैसा, हरी भक्तीचा घाव गाजे निशाणी, नुपेक्षी कदा रामदासा अभिमानी. एखादा जीवनामध्ये भरकटलेला असा हा चक्रवाक, ज्याला जगामध्ये लोकांनी केवळ या भ्रमामध्ये फिरण्याच्या पलीकडे दुसरी कुठलीच दिशा दाखवली नाही, अशा जगामध्ये भ्रमित झालेल्या लोकांना देखील हा आत्मज्ञानी संत हाच आधार असतो बघा. त्याच्यासाठी तोच मार्तंड असतो, तोच त्यांना जीवनाची दिशा दाखवतो. आणि या अशा आत्मज्ञानी संताच्या भोवती अशा वेगवेगळ्या स्तरावरचे सुंदर पशु पक्षी अत्यंत सुंदर असा गुंजराव करत असतात. आणि त्या पक्ष्यांची ही मंजूळ वाणी ऐकल्यानंतर गोस्वामीजी म्हणतायत की जात पथिक जनु लेत बोलाई. या आत्मज्ञानी संतांची किती उदाहरणं आपण सांगावीत की कोणीतरी कुठेतरी जातंय
आणि जाता जाता त्यांची वाणी कानावरती पडावी आणि जणू काही जात पथिक जनु लेत बोलाई. जाता जाता मार्गस्थ ध्यानीमनी नसताना कोणीतरी हाक मारावी आणि अचानक पाय थपकावेत आणि तो क्षण जीवनाचं सोनं करणारा ठरावा. बघा, पूज्य भाऊसाहेब केतकर आणि श्री महाराजांची पहिली भेट श्री महाराजांच्या तरुणपणी झाली होती. जेव्हा भाऊसाहेब केतकर पंढरपूरच्या दिशेने जात होते तेव्हा ते गोंदवल्याला मुक्कामाला थांबले होते. आणि त्यानंतर श्री महाराज कितीतरी वर्षांनी कर्नाटकात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने भाऊसाहेब केतकरांच्या सन्मुख गेले आणि व्यासपीठावरून श्री महाराजांनी भाऊसाहेबांना पाहिलं आणि भाऊसाहेबांना विचारलं, भाऊसाहेब आपण इथं कुठं? म्हणजे किती साधा शब्द होता, परंतु त्याचा अर्थ अनेक व्यासंगींनी किती सुंदर लावला की भाऊसाहेब तुम्ही इथं कुठं? तुमचं स्थान तर गोंदवल्यात आहे. हा त्याच्या मागचा दडलेला एक सुंदर रहस्यमय अर्थ. परंतु या सुंदर 4 शब्दांच्या आधाराने पूज्य भाऊसाहेबांच्या जीवनामध्ये केवढा आमूलाग्र बदल झाला बरं. जात पथिक जनु लेत बोलाई. जाता जाता कानावरती हे शब्द पडावेत आणि जीवनाला कलाटणी मिळून जावी. श्री महाराज जेव्हा वाणी रूपाने परत आले तेव्हा श्री महाराजांच्या बरोबर देहामध्ये असलेल्या अनेक लोकांचा या वाणी आविष्कारावरती विश्वास बसेना. त्यामध्ये निळकंठ लोखंडे, जो हा महाराजांच्या बरोबर देहामध्ये असताना अनेक वेळा त्यांची सेवा करायचा, त्याला हे अजिबात पटेना की श्री महाराज केवळ वाणी रूपाने आलेत. आणि त्यामुळे जेव्हा पूज्य तात्यासाहेब केतकरांशी भेटण्याची वेळ आली तेव्हा निळकंठ काही केल्या त्यांना सन्मुख जाईना, त्यांना महाराज म्हणून स्वीकारायला त्याचं मन काही केल्या धजेना. आणि त्यावेळेला पेटीवरून पूज्य तात्यांनी अरे निळकंठ अशी इतकी सुंदर हाक मारली आणि त्या हाकेमध्ये तोच अर्ज होता, तोच गोडवा होता ज्या पद्धतीने श्री महाराज देहात असताना निळकंठला बोलवायचे. आणि तो आवाज ऐकल्यानंतर निळकंठ सैरभैर झाला. त्याला काही कळेना की अरे महाराज कुठून बोलतायत. जात पथिक जनु लेत बोलाई. ही या सुंदर वाणीची अवस्था आहे की केवळ काही मोजके शब्द जणू काही कोणीतरी जाता जाता बोलवावं, त्या पद्धतीने हे संत आपल्याला त्यांच्या जीवनामध्ये बोलवून घेतात आणि आम्हाला जीवनाचं मांगल्य काय आहे याची अनुभूती ते देऊन जातात. बघा किती सांगावं या संत चरित्राचं महात्म्य. हे मी जे आपणास सांगत आहे, आपण म्हणाल की अहो याचा आधार तर मी आपणास आधीच सांगितलं की हे सर्व काही गुरु कृपेने मी आपणास सांगत आहे. यामागं कुठलंही पुस्तक, कुठलंही प्रवचन, कोणाचीही विचारधारा काम करत नाही. हे केवळ माझ्या सद्गुरूचा प्रसाद आहे. आणि याचं मला गोस्वामीजी वारंवार अनुमोदन देतात, कारण याच पंपा सरोवराच्या किनाऱ्यावरती बसून आता काही दिवसानंतर जेव्हा नारदांचं आगमन होईल आणि नारदांनी याच पंपा सरोवराच्या किनाऱ्यावरती बसून प्रभू रामचंद्रांना संतांची लक्षणं काय असतात ती मला आपण सांगा असा प्रश्न केलेला आहे. यावरून हे स्पष्ट होतं की हे जे रूपक आहे ते केवळ या प्रकृतीचं रूपक नाही, ते या आत्मज्ञानी संताच्या जीवनावस्थेचं वर्णन आहे. या पंपा सरोवराच्या अवतीभोवती प्रभू रामचंद्रांची नजर जातीये. काय दिसतंय त्यांना? ताल समीप मुनीन गृह छाये, चहुदिसी कानन बिटप सुहाये. त्या सरोवराच्या जवळपास किनाऱ्यावरती अनेक संत मुनींनी आपापले आश्रम बनवलेले आहेत. आणि या सरोवराच्या भोवती या जलाशयाच्या साठ्यामुळं उत्तम वनातले सुंदर सुंदर असे वृक्ष
त्याच्या किनाऱ्यानी आलेले आहेत. कुठले कुठले वृक्ष आहेत? चंपक, बकुल, कदंब, तमाला, पाटल, पनस, परास, रसाला. नव पल्लव कुसुमित तरुणाना, चंचरीक पटली करगाना. बघा सज्जनो, संत जन्माला आला, संत प्रगटला की त्याला सत्संगतीसाठी वेगळं आमंत्रण कोणाला धाडावं लागत नाही. आपण माता पार्वतीचा जन्म वृत्तांत बालकांडामध्ये ऐकलाय, अभ्यासलाय. जेव्हा माता पार्वती जन्माला आली तेव्हा गोस्वामीजी लिहितात की सर्व प्रकारच्या या नवविधींनी जणू काही हिमालयाची दिशा धरली. आणि त्यामध्ये विशेषत्वाने काय घडामोडी झाल्या की हिमालयाच्या दिशेने अनेक साधू संत गेले आणि त्यांनी तिथं आपले आश्रम उभारले. सज्जनो, जेव्हा जगदंबा प्रगटली तेव्हा त्या जगदंबेचे समस्त भक्त, हे सर्व संत स्वाभाविकपणे तिच्या संगतीमध्ये आकृष्ट झाले. एक आत्मज्ञानी संत या समाजामध्ये प्रगटला की जे खरे मुमुक्षू असतात ते आपोआप त्याच्या आश्रयाला येतात. त्यांना वेगळं निमंत्रण द्यावंच लागत नाही. आणि त्यामुळे संत हे नेहमी निश्चिंत असतात, निवांत असतात. काहीतरी करावं, काहीतरी घडावं अशा अपेक्षेने राहण्यापेक्षा ते आपल्या स्वरूप स्थितीशी निमग्न राहतात आणि आपोआप या विश्वातल्या घडामोडी त्यांच्यासाठी, ज्याला आपण इंग्लिशमध्ये पोलरायझेशन म्हणतो, त्याप्रमाणे सर्व सात्विक प्रवृत्तीचे जीव हे स्वाभाविकपणे त्यांच्याकडे आत्कृष्ट होऊ लागतात. संताचं हे आत्मज्ञान ही केवळ त्याच्या स्वतःची निजस्वार्थ वृत्ती नाही. या आत्मज्ञानाच्या आधाराने ज्याप्रमाणे या पंपा सरोवरामधलं जल तिथल्या वनश्रीला अत्यंत सुंदर प्रफुल्लित करतंय, परंतु प्रफुल्लित करून तिथं येणारे वृक्ष कुठले आहेत? बघा, आजच्या काळामध्ये अनेकांना घरामध्ये शोची झाडं लावण्याची सवय असते. आपण ती उंच ताडमाड पाम झाडं लावतो बघा, किंवा अनेक प्रकारचे अशी झाडं आहेत की जी नुसतीच वाढतात, ना त्यांना फूल आहे ना त्यांना फळ आहे, केवळ त्यांचं असलेलं आकर्षितपण म्हणून लोक अशा पद्धतीची झाडं घरामध्ये लावतात. परंतु हा बाह्य दिखावा कोणाला आनंद देणार, कोणाला समाधान देणार? आत्मज्ञानी संताच्या संगतीमध्ये राहून कधीच कोणाचा संसार हा बुडत नाही. तो केवळ बाह्यांगाने कल्पनेचा गोंधळ दिसत नाही, ते वस्तुतः अनेकांना आधार देणारे असे सुंदर सुंदर समाजामधली व्यक्तित्व घडवत असतात. गोस्वामीजींनी किती सुंदर वृक्षांची नावं दिली आहेत. चाफा, बकुळ, कदंब, तमाल, पाटलाबजी, फणस, पळस, आंबा. यातील कुठला वृक्ष असा आहे ज्याचा उपयोग या मनुष्याला आपल्या जीवनासाठी नाही? आपल्या रामचरित मानसचे एक श्रोते आहेत, श्रीकांत देशपांडे आणि त्यांच्या मिसेस, दोघही जण मनापासून रामायण ऐकतात. त्यांनी मला एक 3-4 दिवसापूर्वी मी जेव्हा या वेगवेगळ्या अरण्याचे विभाग आपल्याला सांगत होतो की प्रभू रामचंद्र एका अरण्य विभागातून दुसऱ्या अरण्य विभागात गेले, म्हणजे नेमके काय अरण्य त्यांनी बदलली, तर काय लोकांचं संशोधन आहे बघा. मी नतमस्तक आहे अशा लोकांसमोर. उत्तराखंडमध्ये रामायण वाटिका नावाचा एक प्रकल्प आहे. त्या रामायण वाटिकेमध्ये अनेक प्रकारची वृक्ष लावण्यात आलेली आहेत, परंतु त्या वृक्षांमध्ये एक सिक्वेन्स आहे. आणि तो सिक्वेन्स कसा आहे, तर प्रभू रामचंद्रांच्या रामायणाचा आधार घेत त्याला सिक्वेन्सिंग केलेलं आहे. त्याच्यावरती असलेली ही डॉक्युमेंटरी रामायण वाटिका ही मला श्रीकांत देशपांडे यांनी पाठवली. आणि त्यामध्ये वाल्मिकी रामायण आणि गोस्वामी तुलसीदासांचं रामायण, यामध्ये प्रभू रामचंद्रांच्या प्रवासात त्यांना लागलेल्या वृक्षांच्या आधाराने ही वाटिका उत्तराखंडमध्ये तयार करण्यात आली. आता त्याचा नेमका पत्ता कुठं आहे तो जरा पुढचा भाग आहे शोधायचा, परंतु निश्चितपणे तो प्राप्त करता येऊ शकेल.
मला वाटतं की पुढच्या वेळेला चारधाम यात्रेला जाऊत तेव्हा ही रामायण वाटिका देखील आपण जरूर पाहूत की प्रभू रामचंद्र अयोध्येपासून ते दक्षिणेला श्रीलंकेपर्यंत गेले. त्यांना वाटेत कुठली कुठली वृक्ष लागली ज्याची वर्णनं या ग्रंथांमध्ये संतांनी केलेली आहेत. वाल्मिकी रामायण म्हणा, तुलसी रामायण म्हणा, त्या आधाराने या वाटिकेमध्ये त्या झाडांची लागवड केली आहे. आणि तो केवळ इतिहास म्हणून त्यांनी ती लागवड केली नाही, तर ते म्हणतात की साधारणतः 139 प्रकारच्या झाडांची नावं रामायणामध्ये आहेत आणि त्यातील बहुतांश प्रजाती या मनुष्याच्या स्वार्थ बुद्धीमुळं काळाच्या अधीन गेलेल्या आहेत, अनेक नामशेष होण्याच्या मार्गावरती आलेल्या आहेत. आणि रामायणातला प्रत्येक वाक्य, प्रत्येक गोष्ट, प्रत्येक नाव हे परीस आहे हो. आणि त्यामुळं त्या वाटिकेचे जे इन्चार्ज आहेत, जे खूप वनस्पती शास्त्रामध्ये ज्यांचं खूप ज्ञान आहे, त्यांनी सांगितलं की रामायणामध्ये सांगितलेला प्रत्येक झाड, त्याचा सहवास हा मनुष्याच्या जीवनासाठी अत्यावश्यक आहे. अत्यावश्यक. त्याच्या सहवासातच त्याला त्याची प्रकृती, त्याचा स्वभाव या सर्वांमध्ये एक वेगळी अनुभूती प्राप्त करता येऊ शकते. त्यामुळे सज्जनो, ही आर्टिफिशियल झाडं लावून कोणाचं कल्याण होणार आहे? जर सहज शक्य असेल तर या प्रभू रामचंद्रांसारखी एक छोटीशी का होईना रामायण वाटिका आपण उभी करावी. आणि अध्यात्माच्या आधाराने सांगायला जावं तर गोस्वामीजी आम्हाला सांगतायत की संतांच्या सहवासामध्ये राहून आपल्या स्वधर्माचं आचरण असं करावं की आपलं जीवन देखील कोणाच्यासाठी तरी उपयोगाला येईल. संतांच्या सहवासात मिळालेल्या सुखाला केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी वापरू नका. त्यास आलेल्या आनंदाला, त्या अनुभवांना देखील मुक्त हस्ताने वाटून टाका. अशा या सुंदर पंपा सरोवराच्या भोवती असलेली ही स्वाभाविक शीतलता, हे मंद सुगंधित मनाला हरण करणारं वायू, अर्थातच महादेवाचं स्वरूप म्हणजे समाधान सज्जनो. आणि या अशा पंपा सरोवराच्या, अर्थातच या आत्मज्ञानी संताच्या सहवासामध्ये मिळतं ते केवळ समाधान, केवळ समाधान. गोस्वामीजी म्हणतायत की कुहू कुहू कोकिल धुनी करही, सुनिरव सरस ध्यान मुनी टरही. कोकिळा तिथं कुहू कुहू आवाज करतायत आणि त्या कोकिळांच्या आवाजाने मुनींचं ध्यान भंग होतं. म्हणजे याचा अर्थ काय? संत सहवासामध्ये जर ध्यान भंग होत असेल तर न गेलेलं बरं. परंतु सज्जनो, याचा अर्थ असा आहे की संत सहवासामध्ये साधनेचे कष्टच करावे लागत नाही. तिथं केवळ पडून राहणं यामध्येच सर्व साधना सामावलेली आहे. त्यांचे हे सुंदर सुंदर शब्द साधनेचे कष्ट न घेता देखील आम्हाला आमच्या जीवनामध्ये त्या परमध्येयापर्यंत घेऊन जातात. आणि त्यामुळे गोस्वामीजी म्हणतात, फल भारण नमी बिटप सब, रहे भूमि नियराई, पर उपकारी पुरुष जिमी, नवही सुसंपती पायी. काळाचं गणित पुन्हा 34 मिनिटापर्यंत आलं आणि त्यामुळं शेवटच्या 2 चौपायांना तर केवळ मी स्पर्शच करून पुढे चाललेलो आहे. परंतु या दोह्याबद्दल मात्र मला बोलावंसं वाटतं. त्यामुळं या थोड्याशा चौपाया आणि दोहा याचं चिंतन करत करत आपण पुढील दोह्यामध्ये, उद्याच्या कथा प्रसंगामध्ये प्रवेश करूया. जानकी जीवन स्मरण जय जय.